तर बघा आपण हा फ्लो चार्ट बघत होतो. तर या ठिकाणी आपल्याला जीएसटी कसे चार्ज केले जाते प्रत्येक ट्रेडिंगला ते बघत आहे आपण. आवाज येत आहे ना माझा? हॅलो. हो सर. हो सर. हा, तर मला सांगा इथे हे जे 24 रुपये जीएसटी भरलेली आहे ही कोणी भरली? मॅन्युफॅक्चरर. होलसेलरने भरली. कोणी भरली? हे 24% 24 रुपये जे जीएसटी आहे ना ही कोणी भरलेली आहे? होलसेलर. होलसेलरने भरली, बरोबर. आता इथे हे जे 36% जीएसटी आहे हे 36% जीएसटी कोणी भरली? रिटेलर. रिटेलरने भरली. कोणाकडे भरली? होलसेलर कडे. होलसेलर. होलसेलरकडे. आणि होलसेलरने कोणाकडे भरली? मॅन्युफॅक्चरर कडे. मॅन्युफॅक्चररकडे. एवढं लक्षात आलं? आता हो सर. ह्या होलसेलरचे खिशातून 24 रुपये गेलेले आहेत, ठीक आहे. आणि त्याच्याकडे जीएसटीचे किती आलेले आहेत? 36 रुपये आलेले आहेत. बघा हे 36 रुपये आलेले आहेत आणि गेलेले किती आहेत? 24 रुपये आहे की नाही. मग हा होलसेलर काय करतो? होलसेलर त्याच्याकडे आलेले जे 36 रुपये आहेत ते 36 रुपये, मग याच्यामधून तो काय करतो? त्याच्याकडून गेलेले 24 रुपये काढून घेतो आणि राहिलेले 12 रुपये तो जीएसटी भरतो. म्हणजे होलसेलरने खिशातून काही पैसे भरले का? म्हणजे त्याच्या जवळ पैसा गेला का काही? नाही गेला. कारण बघा त्यानं फक्त आधी 24 रुपये भरले होते तर त्याच्याकडे 36 रुपये आले. मग या 36 रुपयामधून त्यानं 24 रुपये काढून घेतले त्याचे. बघा होलसेलर कडे जे 36 रुपये आले रिटेलर कडून, त्याने काय केलं? 36 रुपयामधून त्यांनी आधी भरलेले जे 24 रुपये आहे ते काढून घेतले आणि राहिलेले हे जे 12 रुपये आहे हे 12 रुपये तो जीएसटी भरतो, ठीक आहे. इथं बघा हे 24 रुपये जीएसटी हे कोण भरलेले आहे? मॅन्युफॅक्चररने 24 रुपये भरलेले आहे. हा, त्यानंतर होलसेलरने इथं 12 रुपये भरलेले आहे, ठीक आहे. एवढं लक्षात आलं? एवढं लक्षात आलं का? हो सर. हा, आता बघा त्यानंतर काय होतं बघा, हा रिटेलरने इथे 36 रुपये भरले, ठीक आहे. मग रिटेलर काय करतो? ही वॉच विकतो कोणाला? कस्टमरला. मग कस्टमरला ती 400 रुपयाला विकली त्यांनी वॉच. सॉरी, रिटेलरने वॉच दिली आणि कस्टमरकडून 400 रुपये घेतले. मग या 400 रुपयासोबत त्या कस्टमर कडून 48 रुपये जास्त घेतले जाते. बघा हे 400 अधिक 48, कस्टमर कडून फक्त 400 रुपये नाही घेत. कस्टमर कडून किती पैसे घेतले जातं? 400 अधिक 48. बघा एखादी वॉच तुम्ही खरेदी करता त्याची किंमत 400 रुपये आणि 48 रुपये त्याच्यावरती जीएसटी आहे आणि मग टोटल अमाऊंट तुम्हाला किती पेड करावं लागते? 448 रुपये. 448 रुपये हे कोण भरले? कस्टमरनं भरले. त्याच्यातले तो 400 रुपये घेतो कस्टमर कडून. ते 448 रुपये आलेले आहेत त्याच्यातून 400 रुपये कोण घेतो? रिटेलर घेतो. आणि जे 48 रुपये आहे ते 48 रुपये हा रिटेलर काय करतो? जीएसटीच्या स्वरूपात घेतो. मग या रिटेलरने आता किती रुपये भरलेले आहेत? ते 36 रुपये भरलेले आहे. रिटेलरने या 300 रुपयावरती 36 रुपये भरले. मग आता हे 400 रुपयावरती या कस्टमरला जीएसटी चार्ज केल्या जातं 48 रुपये, म्हणजे 12% 400च्या, म्हणजे 100ला 12 रुपये. आता किती 100 आहेत? 400 आहेत, म्हणून 12 चौक 48 रुपये. मग इथे 400 रुपयाला 48 रुपये जीएसटी पे केली, ठीक आहे. मग आता हे जे 48 रुपये आहे कस्टमरनं भरलेले आहे. कोणाकडे? रिटेलरकडे. बघा इथे आता या रिटेलरकडे 48 रुपये जीएसटीच्या स्वरूपात आले आणि त्या रिटेलर कडून किती रुपये गेले? 36 रुपये गेले. मग काय करतो हा रिटेलर? याच्याकडे आलेले 48 रुपये याच्यामधून तो काय करतो? त्यांनी 36 रुपये जे भरले होते ते वजा करतो आणि राहिलेले 12 रुपये
तो काय करतो, जीएसटी भरतो. हे लक्षात आलं का तुमच्या? हा फ्लो चार्ट हो सर. हो सर. हा, तर बघा होलसेलर, हा आता इथे मॅन्युफॅक्चरर 24 रुपये भरत आहे. मॅन्युफॅक्चरर जीएसटी किती भरत आहे, 24 रुपये. होलसेलर जीएसटी किती भरत आहे, 12 रुपये. आणि रिटेलर किती जीएसटी भरत आहे, 12 रुपये. आता याच्यातले हे बघा, हे 24, 12 आणि 12, याची बेरीज किती झाली, 12 आणि 12 24 आणि 24 48. मग टोटल जीएसटी इथं शासनाकडे 48 रुपये जमा होत आहे. आता हे 48 रुपये हे मॅन्युफॅक्चरनं भरले की होलसेलरनं, म्हणजे खिशाच्या कोणाच्या खिशातून पैसे गेले 48 रुपये? कस्टमर कडून. कस्टमर. बस, हे तर कस्टमर नाही, हे जे कस्टमरने जे 48 रुपये इथे भरले होते बघा, हे 48 रुपयेच आहेत. हे 48 रुपये जे कस्टमरकडून घेतले की नाही, ते 48 रुपयेच आहेत ते. आणि इथे ह्या होलसेलर किंवा रिटेलरला कोणताही पैसा त्यांच्या जवळून भरायला लागत नाही, तर तो कस्टमर कोणच वसूल केला जातं. आणि मग हे जे 48 रुपये इथं भरले ते अशा पद्धतीने ते गव्हर्नमेंटकडे मग जातं पैसा. आपण जो पैसा भरतो की नाही, तो 48 रुपये जीएसटी जातं. आता हे जे टोटल 48 रुपये आहे, याच्यामध्ये काय होतं, याचं डिवायडेशन होतं. सेंट्रल गव्हर्नमेंट जे केंद्र सरकार आहे त्याच्याकडे 24 रुपये जाते याच्यातल्या निम्मे, आणि निम्मे रक्कम ही राज्य शासनाकडे जाते. राज्य शासन कोणतं, तर ज्या राज्यामध्ये हा व्यवहार झालेला आहे की नाही, ज्या राज्यामध्ये हा व्यवहार झालेला आहे. समजा ही वॉच तुम्ही महाराष्ट्रामध्ये विकत घेतली असाल, तर हे 24 रुपये महाराष्ट्र सरकारकडे जाईल, है की नाही. हीच वॉच तुम्ही दिल्लीला जर विकत घेतली तर दिल्ली सरकारकडे, गुजरातमध्ये घेतली तर हे गुजरात सरकारकडे. म्हणजे ज्या स्टेटमध्ये हा व्यवहार झालेला आहे त्या स्टेटकडे हे 24 रुपये जातील, आणि 24 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारकडे जाईल. तर हा फ्लो चार्ट समजला का तुम्हाला? हो सर. हा, समजला असेल तर परत एकदा लक्षात घेऊ आपण. हा बघा, मॅन्युफॅक्चरर वॉच विकत आहे होलसेलरला किती रुपयाला, 200 रुपयाला. मग होलसेलर याला 200 रुपये देतो. मग 200 रुपये देतो, हे 200 रुपये देतो आणि 24 रुपये सुद्धा देतो वरून. हे लक्षात ठेवा. होलसेलर काय करतो, 200 प्लस 24 देतो, याच्यावरती जीएसटी देतो तो किती. आता हे जीएसटी किती, 12% देते ते, 12%. कशा, 200 रुपयाची 12%. मग 12% याचा अर्थ 100ला 12 रुपये. मग हे किती 100 आहे, 200 आहे, मग इथे 24 रुपये. मग या होलसेलरला मॅन्युफॅक्चररकडे पैसा किती द्यावा लागेल, 200 अधिक 24 म्हणजे 224. याच्यातले हे 200 रुपये ह्या मॅन्युफॅक्चर हा स्वतःचा त्याचा नफा झाला आहे. हे 200 रुपये तो ठेवून घेतो, आणि हे जे 24 रुपये आहे, हे 24 रुपये तो काय करतो, शासनाकडे भरून टाकतो. कोणाकडून आलेले, होलसेलर कडून. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. त्यानंतर आता होलसेलर काय करतो, ही जी वॉच घेतली त्याने 200 रुपयाची, ती वॉच तो रिटेलरला विकतो. आणि मग रिटेलर कडून ह्या 200 रुपयाचे सपोज तो 300 रुपयाला विकतो. आणि हे जे 200चे 300 आले, तर 300 रुपये रिटेलर कडून घेतो, आणि मग 100 रुपयाचा नफा झाला. ठीक आहे, याच्याकडे 300 रुपये आले. मग रिटेलर काय करतो, हे 300 रुपये प्लस याची जीएसटी भरतो तो रिटेलर काय करतो, जीएसटी भरतो कोणाकडे, होलसेलरकडे. या 300 रुपयाचे 12%, 300 रुपयाचे 12% म्हणजे 36 रुपये. मग हा रिटेलर 300 प्लस 36 असे पैसे कोणाकडे देतो, होलसेलरकडे. मग हा होलसेलर काय करतो, हे 300 ठेवून घेतो स्वतःजवळ, आणि मग हे जे 36 रुपये आहे, तो 36 रुपये काय करतो, तर 36 रुपयाचं हे जे 36 रुपये त्याच्याकडे आलेले आहे, ह्या 36 मधून त्यानं जे आधी 24 रुपये भरलेले आहेत बघा, हे जीएसटीच्या स्वरूपामध्ये, जीएसटीच्या स्वरूपामध्ये हे जे 24 रुपये भरलेले आहे, ते 24 रुपये त्याचे काढून घेतो. या 36 रुपयामधून 24 रुपये काढून घेतो, आणि राहिलेले जे 12 रुपये आहे, ते 12 रुपये तो गव्हर्नमेंटकडे भरतो. एवढं लक्षात आलं. त्यानंतर आता बघा, त्यानंतर हा जो रिटेलर आहे, हा रिटेलर काय करतो, तर ही जी वॉच आहे,
ही वॉच तो कस्टमरला विकतो आणि कस्टमरला तो 400 रुपयाला विकतो. मग इथे 300ची वॉच 400 रुपयाला, म्हणजे 100 रुपये याचा नफा झाला. 100 रुपये काय झाला, याचा नफा झाला. आता हे 400 रुपये बिल देतं का ते, तर हे बिल देतं आपल्याला 400 प्लस हे 48, म्हणजे त्याची त्या वॉचची किंमत होते 448 रुपये आणि 48 रुपये हे जीएसटी ते आपल्या बिल टॅक्स इनवॉइस मध्ये दिलेलं असते 48 रुपये. मग कस्टमर कडून पैसे जातात 448 रुपये. ठीक आहे. मग हे रिटेलर काय करतो, हे 400 रुपये तो घेऊन घेतो. ठीक आहे, कारण त्यानं आधी ते 300 रुपयाला ते घेतलेली असते. मग ती 400 रुपये म्हणजे हे 300 आणि 100 रुपये त्याचा नफा, आणि हे 48 रुपये जे त्याच्याकडे आलेले आहेत हा, तर मग तो 48 रुपयाचं काय करतो, तर रिटेलर आधी त्यांना 36 रुपये भरलेले आहे बघा होलसेलरकडे. ह्या रिटेलरने ह्या 300 रुपयाचा टॅक्स भरलेला आहे. हे घड्याळ घेत असताना त्याने 300 रुपयाचे 36 रुपये भरलेले आहेत. मग हा रिटेलर काय करतो, त्याच्याकडे आलेले 48 रुपये त्याच्यातून त्याच्याजवळून गेलेले 36 रुपये वजा करून घेतो आणि राहिलेली रक्कम जी 12 रुपये आहे, हे 12 रुपये तो गव्हर्नमेंटकडे भरतो बघा रिटेलर. तर इथे 3 व्यक्ती जीएसटी रिटर्न करतात. मॅन्युफॅक्चरर जीएसटी भरतो, होलसेलर जीएसटी भरतो आणि रिटेलर जीएसटी भरतो. अशी 3 व्यक्ती गव्हर्नमेंटकडे 48 रुपये जमा करतात. आता हे 48 रुपये म्हणजे कोणाकडून आलेले आहेत, तर कस्टमर कडून आलेले आहेत. ठीक आहे, पण हे अशा पद्धतीने त्याचं जीएसटी रिटर्न केलं जातं. मग आता हे 48 रुपये कसे मिळतात, तर हे 48 पैकी 24 रुपये हे केंद्र सरकारला जातात आणि 24 रुपये राज्य सरकारला जातात. तर हे फ्लो चार्ट तुमच्या लक्षात आलं का? हो सर. हा, शीतलचं नेटवर्क गेलं आहे की? हा, आता बघ इथे धनश्री हे उदाहरण दिलेलं आहे. हिअर ऑल 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन टूक प्लेस इन द वन स्टेट. आता हे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे हे एका स्टेट मध्ये झालेले आहे. therefore 3 टॅक्स इनवॉइसेस वेअर जनरेटेड ॲज फॉलोज. मग आता हे जे 3 ट्रान्झॅक्शन झाले याचे 3 टॅक्स इनवॉइस तयार होतील, आहे की नाही? इच टॅक्स इनवॉइस शोज दी ब्रीफ कॉम्प्युटेशन ऑफ जीएसटी. आता प्रत्येक मध्ये अशा पद्धतीने जीएसटी कॉम्प्युट केल्या जाईल. जीएसटी इन टॅक्स इनवॉइस 1. आता टॅक्स इनवॉइस 1 हे कशाच्या दरम्यान आहे, मॅन्युफॅक्चर आणि होलसेलरच्या दरम्यान जो व्यवहार झालेला आहे त्याचं हे टॅक्स इनवॉइस असेल. प्राइस त्याची बघा, हा एक मिनिट थोडस खाली होतं. आता बघा याचं टॅक्स इनवॉइस कसं तयार होईल. आता बघा हा जो व्यवहार झालेला आहे कशामध्ये, होलसेलर आणि मॅन्युफॅक्चर मध्ये. तर याचं हे टॅक्स इनवॉइस असं तयार होईल. इनवॉइस याच्यामध्ये प्राइस ऑफ वॉच, जी वॉचची प्राइस आहे ती 200 रुपये. तर त्यामध्ये सीजीएसटी बघा, याची जीएसटी किती आहे, 12% आहे. याच्यावर जीएसटी किती आहे, 12% आहे. मग सीजीएसटी किती, 6%. एसजीएसटी 6%. मग 200 रुपयाची 6%, साइन दोन्ही 12 रुपये आणि एसजीएसटी 12 रुपये. मग टोटल किती, 224 रुपये. आता हे 224 रुपये भरा लागते. कोणाला कोण भरते, होलसेलर भरतो. हे 200 अधिक हे 24 रुपये कशाचे, जीएसटीचे. असे 224 रुपये हे होलसेलर कोणाकडे देतो, मॅन्युफॅक्चररकडे. मग हा मॅन्युफॅक्चरर काय करतो, त्याचे 200 रुपये काढून घेतो तो, आणि जे राहिलेले 12 24 रुपये आहेत तो 24 रुपये कोणाकडे भरतो, शासनाकडे. जीएसटी रिटर्न करतो तो जीएसटीच्या स्वरूपामध्ये गव्हर्नमेंटकडे रिटर्न करतो. आता दुसरा व्यवहार कोणामध्ये झालेला आहे, होलसेलर आणि रिटेलर मध्ये झालेला आहे. दुसरा व्यवहार कोणामध्ये झालेला आहे, होलसेलर आणि रिटेलर. आवाज येत आहे ना माझा धनश्री? हो सर. हा, तर दुसरा व्यवहार कशामध्ये झालेला आहे, होलसेलर आणि रिटेलर मध्ये. शीतल आली. होलसेलर आणि रिटेलर मध्ये व्यवहार झालेला आहे दुसरा. त्याचं जीएसटी टॅक्स इनवॉइस बघा, हा सेकंड झाला. तर यामध्ये प्राइस ऑफ वॉच किती आहे, 300 रुपये. त्या घड्याळाची किंमत 300 रुपये आहे, हे 300 रुपये.
आणि मग सीजीएसटी किती आहे बघा 6%, 300 रुपयाच्या 6%, सायंत्रिक 18 रुपये आणि एसजीएसटी 6%, 18 रुपये, अशी याची किंमत झाली 336 रुपये. बघा हे 300. मग या रिटेलरला किती पैसे द्यावे लागते मॅन्युफॅक्चररला? 300 प्लस 36 रुपये, असे 336 रुपये हा जो रिटेलर आहे हा कोणाला देतो? होलसेलरला देतो. हा, होलसेलरला दिल्यानंतर हा होलसेलर काय करतो? तर होलसेलर हे 300 रुपये ठेवून घेतो आणि वरचे जे 36 रुपये आहे, या 36 मधून काय करतो? त्याने जे आधी 24 रुपये भरलेले आहेत, तर या 36 मधून 24 रुपये तो काढून घेतो होलसेलर, ज्याने आधी भरलेले आहे मॅन्युफॅक्चरर कडे, त्याच्या जवळून गेलेले आहेत, आणि राहिलेले 12 रुपये ते गव्हर्नमेंट कडे देतो. ठीक आहे. आणि थर्ड नंबरचं जे आहे, थर्ड नंबरचं जो ट्रान्झॅक्शन झालेला आहे किंवा व्यवहार झालेला आहे, तो व्यवहार कोणामध्ये आहे? तर रिटेलर आणि कस्टमर मध्ये. कस्टमर मध्ये. रिटेलर आणि कस्टमर मध्ये. तर या ठिकाणी जी वॉच आहे त्याची प्राइस आहे 400 रुपये. मग या 400 रुपयावरती 6% सीजीएसटी लागले, म्हणजे 24 रुपये, आणि इथे एसजीएसटी 6% म्हणजे 24 रुपये, असे 400 आणि 24 आणि 24 48, 448 रुपये हे कस्टमर भरणार आहे. हे कस्टमर कोणाला देत आहे? तो रिटेलर कडे देत आहे. ठीक आहे. मग आता रिटेलर कडे 448 रुपये गेले. मग रिटेलर काय करतो? हे 400 ठेवून घेतो आणि त्याने जे आधी जीएसटी 36 रुपये भरलेली आहे, ह्या 48 रुपयामधून 36 रुपये मायनस करतो आणि 12 रुपये तो गव्हर्नमेंट कडे पे करतो. अशा पद्धतीने इथे बघा, अशा पद्धतीने ते गव्हर्नमेंट कडे किती पैसा चालला? हे 24 रुपये, हे 24 रुपये चालले. इथले कोण भरत आहे? तो मॅन्युफॅक्चरर भरत आहे. त्यानंतर हा होलसेलर किती भरत आहे? तर तो हे 36 मायनस 12 रुपये भरत आहे की नाही? आणि हा होलसेलर 12 रुपये भरत आहे, हा मॅन्युफॅक्चरर 24 रुपये भरत आहे, आणि हा जो रिटेलर आहे, हे रिटेलर किती भरणार? तर रिटेलरने आधी जे जीएसटी 36 रुपये भरलेली आहे, तर 48 मधून तो 36 मायनस करेल, मग राहिलेली 12 रुपये काय करेल? तो गव्हर्नमेंटला पे करेल. मग गव्हर्नमेंट कडे 24, 12 आणि 12 असे 48 रुपये गव्हर्नमेंट कडे जमा होतात, आणि असे टॅक्स इनवॉइस अशा पद्धतीने तयार होतील. हे लक्षात आलं का तुम्हाला? द टॅक्स इनवॉइस ऑफ मॅन्युफॅक्चर हा मॅन्युफॅक्चरचा टॅक्स इनवॉइस आहे, म्हणजे हा मॅन्युफॅक्चरर तयार करेल, आहे की नाही? जेव्हा त्या होलसेलरला ती घड्याळ विकेल तेव्हा हा मॅन्युफॅक्चर याला बिल देईल ना. ही वस्तू ह्या वॉच घेतल्यानंतर मॅन्युफॅक्चरर जो आहे याला बिल देईल, म्हणजे हे जे टॅक्स इनवॉइस आहे, हे टॅक्स इनवॉइस कोण तयार करेल? मॅन्युफॅक्चरर. त्यानंतर हे जे टॅक्स इनवॉइस आहे होलसेलर तयार करेल. हे होलसेलर कोणाला विकत आहे? रिटेलरला. रिटेलरला विकल्यानंतर रिटेलरला हा बिल देईल. कोण देईल? हा होलसेलर देईल. आणि हे टॅक्स इनवॉइस कोण तयार करेल? रिटेलर. हे टॅक्स इनवॉइस कोण तयार करेल? रिटेलर. आणि रिटेलर हा बिल कोणाला देईल? कस्टमरला, आणि कस्टमर पैसे देईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे जो जीएसटी रिटर्न केलं जातं, तो अशा 3 व्यक्ती हे गव्हर्नमेंट कडे जीएसटी भरतात. अशा पद्धतीने याची ट्रेडिंग चेन होत असते. हे लक्षात आलं का तुमच्या लक्षात? हो सर. हो सर. त्यानंतर पुढे बघू. ट्रेडिंग बिटवीन जीएसटीएन होल्डर इज नोन ॲज बिझनेस टू बिझनेस, इन शॉर्ट B2B. आता बघा इथे दिलेलं आहे. आपलं काही चालू आहे की नाही रे रेकॉर्डिंग? चालू आहे सर. आता इथे दिलेलं आहे त्या खाली B2B. हे B2B काय असतं? बिझनेस टू बिझनेस. हे जे टॅक्स इनवॉइस तयार झालेलं आहे, कोणामध्ये तयार झालेलं आहे? टॅक्स इनवॉइस पहिलं म्हणजे बिझनेस टू बिझनेस, हा मॅन्युफॅक्चरर बिझनेस टू बिझनेस. दुसरा टॅक्स इनवॉइस कसा आहे? बिझनेस टू बिझनेस आहे. आणि तिसरा जो टॅक्स इनवॉइस आहे तो कशात आहे? रिटेलर आणि कस्टमर मध्ये आहे, म्हणजे तो बिझनेस टू कस्टमर, B2C. हे लक्षात आलं? B2B. तर याचा अर्थ खाली दिलेला आहे बघा काय. तर ट्रेडिंग बिटवीन जीएसटीएन होल्डर इज नोन ॲज बिझनेस टू बिझनेस. जे जीएसटीएन होल्डर आहेत, जीएसटीएन होल्डर,
त्यांच्यामध्ये जी ट्रेडिंग होते ती ट्रेडिंग बिझनेस टू बिझनेस असते, B2B. इन शॉर्ट त्याला B2B लिहितात. ट्रेडिंग बिटवीन GSTN होल्डर अँड कंझ्युमर इज नोन ॲज बिझनेस टू कंझ्युमर. आणि जी ट्रेडिंग कोणामध्ये होते, ट्रेडिंग बिटवीन GSTN होल्डर, GSTN होल्डर आहे जो रिटेलर असतो तो GSTN होल्डर असतो, आणि कस्टमर जो असतो त्याच्याकडे GSTN नसते, कारण त्याला GST भरायची गरज नाही आहे. तर म्हणजे त्याला रिटर्न भरायची गरज नाही आहे. म्हणून हा जो ट्रेडिंग बिटवीन GSTN होल्डर आणि कंझ्युमर आहे त्या बिझनेसला काय म्हणतात, दिस बिझनेस इज नोन ॲज B2C, बिझनेस टू कंझ्युमर. दिस इज लास्ट थिंग इन द ट्रेडिंग चेन. आणि हे ट्रेडिंग चेनच्या लास्ट याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं का? ही आखरीची ट्रेडिंग राहील त्या चेनमध्ये, बिझनेस टू कंझ्युमर. आता बघा, GST, SGST, टोटल GST पे. आता बाय मॅन्युफॅक्चरर किती GST भरणार, तर मॅन्युफॅक्चर 24 रुपये भरणार, आणि तो कसा भरणार, CGST 12 आणि SGST 12 असे 24 रुपये भरणार. होलसेलर किती भरणार, 12 रुपये भरणार, तर तो कसे भरणार, 6 + 6. तर हा होलसेलर काय करतो, या होलसेलरने आधी 24 रुपये भरलेले आहेत, हे होलसेल करून गेलेले आहेत, आणि याच्याकडे किती आलेले आहेत, ते वरती दिलेलंच आहे ना, आहे की नाही. तर हे 12 रुपये भरणार, हा 12 रुपये भरणार. अशा पद्धतीने 48 रुपये हे गव्हर्नमेंटकडे, बघा CGST 24 रुपये आणि SGST 24 रुपये, असे 48 रुपये शासनाकडे जमा होणार. बघा, हे मॅन्युफॅक्चरर 24 रुपये भरणार, होलसेलर 12 रुपये भरणार, आणि रिटेलर 12 रुपये भरणार. हे आपण वरील उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? हो सर. तर खाली बघू. Observe that every stage the trader has paid GST after subtracting the tax he paid at the time of purchase. म्हणजे बघा, इथे एक निरीक्षण करा, ॲट एव्हरी स्टेज म्हणजे प्रत्येक स्टेज मध्ये काय होत आहे की जो ट्रेडर आहे, ट्रेडर हॅज पेड जीएसटी पेड करत आहे तो, पण कसा पेड होत आहे, सबट्रॅक्टिंग द टॅक्स पेड ॲट द टाइम ऑफ द परचेस. म्हणजे त्याने जे खरेदीच्या वेळेस जो जीएसटी भरलेला आहे तो जीएसटी वगळून, सबट्रॅक्ट करून राहिलेली जीएसटी तो काय करत आहे, पेड करत आहे. जसं की बघा, होलसेलर जीएसटी 12 रुपये पेड करत आहे, तर त्याने आधी जास्त रुपये भरलेले आहेत ना, मग तो काय करतो, त्याने जे आधी पैसे भरलेले आहेत त्याच्यातून त्याच्याकडे आलेल्या पैशामधून ती रक्कम वजा करतो आणि राहिलेले पैसे तो जीएसटी भरतो, आहे की नाही, फ्रॉम द टॅक्स द कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ द सेल. ठीक आहे. ॲट द एंड ऑफ द कस्टमर पेड, बघा या ठिकाणी आखरीला बघा कस्टमरला 448 रुपये द्यावं लागेल त्या वॉचचे. कस्टमरला किती रुपये द्यावं लागेल, 448 रुपये. सो दी टोटल टॅक्स पेड बाय दी ट्रेडर वॉज इनडायरेक्टली पेड बाय दी कस्टमर. आता बघा, हे जे टोटल टॅक्स पेड होत आहे 48 रुपये, तर हे जे टॅक्स आहे दी टोटल टॅक्स पेड बाय ट्रेडर. आता हे ट्रेडर हे जे भरत आहेत, हे मॅन्युफॅक्चरर, होलसेलर आणि रिटेलर, हे जे ट्रेडर आहेत, हे ट्रेडर जे 48 रुपये भरत आहे, हे इनडायरेक्टली कोण पे करत आहे, कस्टमरच पे करत आहे. हे जरी भरत असतील तरी इनडायरेक्टली तो कस्टमर कडूनच पैसा गेलेला आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? हॅलो. हो सर. हा जो टोटल टॅक्स जो आहे, जो पेड केला जात आहे गव्हर्नमेंटला ट्रेडर कडून, तर तो टॅक्स इनडायरेक्टली पेड बाय कस्टमर असतो. ते कस्टमरनेच भरलेले पैसे असतात. हे फक्त ट्रेडिंग चेन असतं, आहे की नाही. सो दी जीएसटी इज अ टाइप ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. मग जीएसटी कशी आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. जीएसटी कशी आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. इथे कस्टमर कडून चालले, परंतु हे कस्टमर कडून जरी पैसे जात असतील तरी ते जीएसटी रिटर्न कोण करत आहे,
तर मॅन्युफॅक्चरर, होलसेलर आणि रिटेलर अशी 3 व्यक्ती इथे जीएसटी फाईल रिटर्न करत आहे किंवा जीएसटी गव्हर्नमेंटकडे भरत आहे. परंतु हा जो पैसा हा इनडायरेक्टली कशाकडून जात आहे? कस्टमर कडून जात आहे. म्हणून हे जे जीएसटीची टाईप आहे याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणायचं. म्हणून याला काय म्हणायचं? इनडायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. सो इन दिस केस, ह्या केसमध्ये दी होलसेलर अँड रिटेलर यूज देअर इनपुट टॅक्स ॲज क्रेडिट अँड गॉट बॅक ऑल दी जीएसटी पेड बाय देम. म्हणजे काय बघा, इन दिस केस म्हणजे ह्या केसमध्ये काय होत आहे? दी होलसेलर अँड रिटेलर, आता बघा होलसेलर आणि रिटेलर यूज देअर इनपुट टॅक्स ॲज क्रेडिट, त्यांचं इनपुट टॅक्स हे क्रेडिट असतं. अँड गोज बॅक ऑल दी जीएसटी पेड बाय देम. हे तुम्हाला काही समजलं नसेल, समजलं का? हे काही समजत आहे का? हे हॅलो, नाही सर. हा नाही समजत, हे खाली समजते बघा. बघा हे काय असतं, हा इन दिस केस दी होलसेलर अँड रिटेलर आणि होलसेलर यूज देअर इनपुट टॅक्स ॲज अ क्रेडिट, म्हणजे त्यांनी जे टॅक्स भरलेला आहे तो क्रेडिट आहे. अँड गो बॅक ऑल दी जीएसटी पेड बाय देम म्हणजे काय बघा. तर आता याच्यासाठी आपल्याला इनपुट टॅक्स म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. सो व्हॉट इज इनपुट टॅक्स क्रेडिट? ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट कशाला म्हणायचं? GST is levied and collected at every stage of trading from manufacturer to consumer. आता बघा जीएसटी हे लावलं जातं आणि ते कलेक्ट केलं जातं प्रत्येक स्टेज मध्ये, प्रत्येक ट्रेडिंग मध्ये, फ्रॉम मॅन्युफॅक्चर टू कंझ्युमर. मॅन्युफॅक्चर टू कंझ्युमर मध्ये जे 3 ट्रेडिंग होत आहेत, मॅन्युफॅक्चर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर अँड रिटेलर टू कंझ्युमर, इथे 3 ट्रेडिंग जे होत आहे त्या तिन्ही ट्रेडिंग मध्ये जे जीएसटी लावल्या जाते प्रत्येक स्टेज मध्ये, ठीक आहे, आणि जे जीएसटी कलेक्ट केलं जातं तर त्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट कशाला म्हणायचं? जीएसटी इज लिव्ड अँड कलेक्टेड ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग फ्रॉम मॅन्युफॅक्चर टू कंझ्युमर. सो व्हेन ट्रेडर्स पे जीएसटी, आता ट्रेडर्स जेव्हा जीएसटी पे करतो ॲट द टाइम ऑफ परचेसच्या वेळेस ट्रेडर काय करतो? जीएसटी पे करतो. इट इज कॉल्ड इनपुट टॅक्स, त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं. अँड ही कलेक्ट जीएसटी ॲट द टाइम ऑफ सेल विच इज कॉल्ड आउटपुट टॅक्स, त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं. म्हणजे लक्षात आलं का काही? बघा एखादा ट्रेडर आहे आणि तो ट्रेडर जेव्हा वस्तू परचेस करतो, जेव्हा वस्तू खरेदी करतो, तेव्हा जेव्हा टॅक्स दिल्या जातं त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं. आणि जेव्हा ते वस्तू विकल्या जाते तेव्हा ते त्याचा आउटपुट टॅक्स झाला, तेव्हा तो त्याचा काय झाला? आउटपुट टॅक्स. बघा इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स कशाला म्हणायचं हे इथं बघा. आता हा जो ट्रेडर आहे होलसेलर, तर होलसेलर काय करत आहे इथे? आता होलसेलर इथे बघा, होलसेलर जीएसटी भरली, होलसेलरने किती भरली? किती भरली होलसेलरने जीएसटी? हॅलो, 12 रुपये. अरे हे 10 मिनिटांमध्ये होईल आपली मीटिंग, पुढे घ्यायची का? बघू नंतर. नाही इथे होलसेलरने जीएसटी किती भरली? हो सर. किती भरली जीएसटी? 24 रुपये. 24 रुपये भरली ना. मग 24 रुपये जे आहे ना, 24 रुपये हे जीएसटी केव्हा भरली? तेव्हा त्याने मॅन्युफॅक्चरर कडून माल घेतला, म्हणजे खरेदीच्या वेळेस जे 24 रुपये भरले त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं. हे झालं इनपुट टॅक्स. हे काय झालं? इनपुट टॅक्स.
हे लक्षात आलं का तुमच्या? जेव्हा होलसेलरने माल खरेदी केला तेव्हा जे टॅक्स भरलं ते इनपुट टॅक्स झालं. आता त्या होलसेलरने ती वस्तू विकली आणि विकल्यानंतर त्याच्याकडे जो टॅक्स आला हे 36 रुपये, हे 36 रुपये जो टॅक्स आला हा झाला आउटपुट टॅक्स. इथं दोन गोष्टी शिकायच्या आहेत तुम्हाला, इनपुट टॅक्स कशाला म्हणायचं आणि आउटपुट टॅक्स कशाला म्हणायचं. आता होलसेलरचं उदाहरण घ्या. होलसेलरने जेव्हा वस्तू खरेदी केली, हे होलसेलरने 200 रुपयाला घेतलेली आहे वॉच, खरेदी केलेली आहे. खरेदी केलेल्या वेळेस जो टॅक्स भरला जातो त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. आणि जेव्हा वस्तू विकल्या जाते आणि विकल्यानंतर त्याच्याकडे जो टॅक्स जमा होतो तो झाला आउटपुट टॅक्स. आउटपुट म्हणजे त्याच्याकडून आलेला, इनपुट म्हणजे त्यानं भरलेला. लक्षात आलं का? हे आउटपुट आणि इनपुट लक्षात आलं का? हो सर. हा, जेव्हा हो सर. होलसेलर एखादी वस्तू खरेदी करतो ना तेव्हा तो टॅक्स भरतो ना, त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं. आणि जेव्हा त्याच्याकडे टॅक्स येतो तो झाला आउटपुट टॅक्स. ठीक आहे, तर इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स याला म्हणायचं. तर खाली बघा, इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स आपण बघत आहे. हा, तर ITC, तर इनपुट टॅक्स क्रेडिट कशाला म्हणायचं? हा, इनपुट टॅक्स क्रेडिट कशाला? व्हेन ट्रेडर्स पे जीएसटी ट्रेडर पे करत आहे ऍट द टाइम ऑफ परचेस, म्हणजे खरेदीच्या वेळेस, तेव्हा त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं. आणि कलेक्ट म्हणजे त्याच्याजवळ जेव्हा जीएसटी येते, जेव्हा जीएसटी तो कलेक्ट करतो ऍट द टाइम ऑफ सेल, म्हणजे विक्रीच्या वेळेस जेव्हा त्याच्याकडे जीएसटी कलेक्ट होतं ते झालं त्याचा आउटपुट टॅक्स. ठीक आहे, ते झालं त्याचा आउटपुट टॅक्स. मग ऍट द टाइम ऑफ द पेइंग जीएसटी द गव्हर्नमेंट ट्रेडर्स डिडक्ट द इनपुट टॅक्स फ्रॉम द आउटपुट टॅक्स अँड पेज द रिमेनिंग टॅक्स. दिस डिडक्शन ऑफ इनपुट टॅक्स इज कॉल्ड इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे बघा काय, ऍट द टाइम ऑफ पेइंग जीएसटी, मग जीएसटी पे करायच्या वेळेस टू दी गव्हर्नमेंट, सरकारला ट्रेडर काय करतो, डिडक्ट करतो इनपुट टॅक्स डिडक्ट करतो तो कशामधून, आउटपुट टॅक्स मधून, आणि पेज दी रिमेनिंग टॅक्स. दिस डिडक्शन ऑफ इनपुट टॅक्स इज कॉल्ड इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणून त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट करतात. जसं की बघा, आपण आता पाहिलं की जो होलसेलर आहे, होलसेलर काय करतो, त्याने जे आधी 24 रुपये भरले होते, त्याने किती रुपये भरले होते, 24 रुपये. मग 24 रुपये भरले होते, त्याचं झालं इनपुट टॅक्स. तो काय झाला, त्याचा इनपुट टॅक्स. आणि त्याच्याकडे किती रुपये आले, 36 रुपये. मग 36 रुपये त्याचा आउटपुट टॅक्स झाला. मग त्याला जीएसटी किती भरायला लागेल, जीएसटी पेएबल. तर जो आउटपुट टॅक्स आला 36, त्या 36 मधून त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे त्यानं आधी जो 24 रुपये भरलेला आहे, हे 24 रुपये काढून घेतल्यानंतर राहिलेले जे 12 रुपये आहे, हे 12 रुपये हे काय झालं, जीएसटी पेएबल. म्हणजे 12 रुपये तो जीएसटी गव्हर्नमेंटकडे भरतो. हे लक्षात आलं का तुमच्या? हो सर. हो सर. इन शॉर्ट, व्हाइल पेइंग टॅक्सेस ऑफ गव्हर्नमेंट इज अ ट्रेडर इन ट्रेडिंग चेन. आता या प्रत्येक ट्रेडिंग चेन मध्ये, इन शॉर्ट, व्हाइल पेइंग द टॅक्सेस टू गव्हर्नमेंट इज अ ट्रेडिंग इन अ ट्रेडिंग चेन, सबट्रॅक्ट दिस टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ द परचेस फ्रॉम द टॅक्स कलेक्टेड ऍट दॅट टाइम. म्हणजे काय करतं या ट्रेडिंग मध्ये, तर त्यांनी जे आधी टॅक्स भरलेला आहे, प्रत्येक ट्रेडरने जो आधी टॅक्स भरलेला आहे, तो काय करतो, तर त्याला जो टॅक्स आलेला आहे त्या टॅक्स मधून त्यानं भरलेला टॅक्स तो काय करतो, मायनस करत असतो, आहे की नाही. भरलेला टॅक्स काय करत असतो, तो मायनस करत असतो. म्हणजे खरेदीच्या वेळेस त्याला टॅक्स भरायला लागतं. खरेदीच्या वेळेस त्याला काय करायला लागते, टॅक्स भरायला लागते. इन शॉर्ट, व्हाइल पेइंग टॅक्सेस टू गव्हर्नमेंट इज अ ट्रेडर इन ट्रेडिंग चेन, सबट्रॅक्ट द टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे जेव्हा परचेस करतात ते ट्रेडर त्यावेळेस त्यांना टॅक्स काय भरायला लागतं, आहे की नाही.
आणि जेव्हा त्याच्याकडे टॅक्स कलेक्ट होतं आहे की नाही, तेव्हा काय करतात ते कलेक्टेड टॅक्स मधून परचेस जे जेव्हा कलेक्ट झालेला टॅक्स आहे, टॅक्स कलेक्ट झाल्यानंतर त्याने जो आधी भरलेला टॅक्स जो आहे परचेसच्या वेळेस, त्याच्यामधून ते मायनस केलं जातं आणि रिमेनिंग टॅक्स काय करतात हे गव्हर्नमेंटकडे पे करतात, आहे की नाही? हे लक्षात आलं? हॅलो, हॅलो, आवाज येत आहे का माझा? आवाज येत आहे का? हॅलो, हॅलो. हो सर. हा, मग आता हे पुढे यायला सर. करायचं की हो थांबायचं? सर. थांबायचं सर. चालूच. शीतल चालू म्हणायली. शीतल घ्यायचं का थांबायचं? तुमच्या मनानं सर. माझ्या मनानं काय नाही, तुमच्या मनानं. नको म्हणाले सर. थांबाव मग. थांबा सर. ठीक आहे. हे लक्षात यायला ना शिकवलेलं? हो सर. हा. तर परत एकदा ठीक आहे मग थांबू, इथं टाइमही झाला आपला, परत हे करायला हो सर. ठीक आहे. मग हे हो सर. आलेलं हे वाचत जाते. व्हिडिओ वगैरे बघता की नाही? तुम्हाला ते रेकॉर्डिंग पाठवलेली? हो सर, बघतो रेकॉर्डिंग. धनश्री, ते काय नाही समजलं तर रेकॉर्डिंग पाहिजे बेटा. हो सर. हा, ठीक आहे मग करा आराम. गुड नाईट. गुड नाईट सर.